विधान भवनात पोहोचल्यानंतर सगळ्यात आधी अर्थातच अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली गेली। सगळ्याच आमदार आणि मंत्र्यांनी अजित पवार यांची आठवण काढली, त्यांना श्रद्धांजली वाहिली, त्यांना आदरांजली वाहिली। तेव्हाची दृश्य जय पवार यांची आपण पाहतोय। थेट बैठकीतली आतली दृश्य आपण डावीकडे पाहतोय। आज बैठक पार पडली। सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड झालेली आहे। मात्र त्या आधीची ही दृश्य जेव्हा अजित पवार यांना सगळ्याच नव्या मंत्र्यांनी, पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी आदरांजली वाहिली तेव्हाची ही दृश्य। अजित पवार यांच्या पश्चात आता पक्षाचा वारसा कोण पुढे चालवणार, तर सुनेत्रा पवार यांचं नाव पुढे आलं आणि त्यानंतर अखेर आज सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड झाली आहे। त्याआधी एक मोठी अपडेट पाहूया। पुण्याचं पालकमंत्रीपद देखील सुनेत्रा पवार यांना मिळणार आहे। पुण्याचं पालकमंत्रीपद सुनेत्रा पवार आता भूषवतील, त्यामुळे राज्याचा उपमुख्यमंत्री होण्याच्या बरोबरच पुण्याचं पालकमंत्रीपद देखील आता सुनेत्रा पवार यांच्याकडे असेल। अजित पवार यांच्याकडे असलेली सगळी पदं आता कशा पद्धतीने वाटली जातील, मग ते राज्य उत्पादन असू दे, अर्थमंत्रीपद असू दे आणि उपमुख्यमंत्रीपद सुनेत्रा पवार यांना मिळालंय। क्रीडा मंत्रीपदाचा मुद्दा देखील अजून प्रलंबित आहे। मात्र उपमुख्यमंत्रीपद आणि पुण्याचं पालकमंत्रीपद हे सुनेत्रा पवार यांना मिळणार आहे। सुनेत्रा पवार यांच्याकडे हा चार्ज असेल। आज संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होतील। अगदी साधेपणानं हा सोहळा पार पडेल। त्याच्या आधीची जी बैठक आहे त्याची ही दृश्य, थेट बैठकीतली आतली दृश्य आपण पाहतोय। अनेक महत्त्वाचे राष्ट्रवादीचे नेते या बैठकीत उपस्थित आहेत। थेट जाऊयात, आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत। संदीप, पुण्याच्या पालकमंत्री पदाचा मुद्दा तर आता क्लिअर झालेला आहे, सुनेत्रा पवार यांच्याकडेच ते असेल, पण बीडचं पालकमंत्री पद देखील अजित पवार यांच्याकडे आलं होतं। धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद गेल्यानंतर अजित पवार यांनी बीडचं पालकत्व स्वीकारलं होतं, त्यामुळे आता तो मुद्दा प्रलंबित आहे। अगदी याबद्दलचा अजूनही क्लिअरन्स झालेला नाही बीड बद्दलचा। मात्र पुण्याबद्दलची ही मोठी अपडेट म्हणावी लागेल की पुण्याचं पालकमंत्रीपद हे सुनेत्रा पवार यांच्याकडेच राहणार आहे। काही वेळापूर्वी जी बैठक सुरू झालेली होती राष्ट्रवादी काँग्रेसची, आणि आता सुनेत्रा पवार यांची गटनेता म्हणून निवड करण्यात आलेली आहे। आजच त्या उपमुख्यमंत्री पदाची देखील शपथ घेत आहेत संध्याकाळी 5 वाजता, आणि त्यानंतर त्या कार्यभार स्वीकारतील। या सगळ्या दरम्यानच्या काळामध्ये त्या राज्यसभेच्या खासदार असल्यामुळे खासदारकीचा देखील त्यांना राजीनामा द्यावा लागेल। म्हणजे राज्यसभेचे जे सभापती असतात त्यांच्याकडे हा राजीनामा पाठवला जाईल, तो मंजूर केला जाईल तिकडून, आणि नंतर इकडची जी प्रोसेस आहे राज्यातली ती सगळी सुरू होईल। महत्वाचं हेच आहे की खाती कुठली दिली जातात। अजित पवार यांच्याकडे प्रामुख्यानं अर्थ खातं होतं, एक्साईज म्हणजेच राज्य उत्पादन शुल्क खातं होतं, आणि क्रीडा खातं, अशी 3 महत्वाची खाती होती। यापैकी आता सुनेत्रा पवार यांच्याकडे खाती कुठली दिली जातात हे बघणं महत्वाचं असणार आहे। मात्र पुण्याचं पालकमंत्रीपद हे सुनेत्रा पवार यांच्याकडेच राहणार आहे। आता ही नवीन जबाबदारी जर अंतःकरणाने त्यांनी खरं तर काल होकार दिलेला होता, आणि नंतर पक्षाच्या देखील गटनेते आता म्हणून त्यांची निवड झाली आहे। त्यामुळे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आता पुण्याचं पालकमंत्री पद ही त्यांच्याकडेच असणार आहे। त्यामुळे डीपीडीसीच्या मिटिंग असतील आणि इतर सगळा जो कार्यभार आहे तो अजित पवार यांच्याप्रमाणेच आता सुनेत्रा पवार यांच्या हातामध्ये येणार आहे, हे आता निश्चित झालेलं आहे। त्यामुळे बघावं लागेल त्यांची कार्यपद्धत आता यापुढे कशी असणार आहे ती। बरोबर संदीप, आपण बघितलेलं होतं अजित पवार यांच्याकडचं जे अर्थ खातं होतं ते भाजपानं आपल्याकडे ठेवलेलं आहे। आता या बीडच्या पालकमंत्री पदाचा जो तिढा आहे तो नेमका कधी सुटेल आणि कुणाची नावं यामध्ये खरं तर चर्चेमध्ये येऊ शकतात? तेवढी प्रश्न पुन्हा एकदा विचारा संदीप। मी म्हटलं की जे अर्थ खातं होतं अजित पवार यांचं, जे भाजपनं स्वतःकडे ठेवलेलं आहे, आणि सध्या जो मुद्दा आहे पुण्याचा जो तिढा होता तो सुटलाय, सुनेत्रा पवार या पालकमंत्री असतील, बीडसाठी नेमकी कोणाची नावं सध्या समोर येत आहेत? नाही, प्रामुख्यानं पाहायला गेलं तर धनंजय मुंडे यांचं परत मंत्रिमंडळामध्ये आगमन होऊ शकतं अशी शक्यता वर्तवली जाते। कदाचित सुनेत्रा पवारच त्याबाबतचा अंतिम निर्णय घेऊ शकतात, कारण अजित पवार आता हयात नाही आहेत, आणि सगळा जो निर्णय आहे तो आता सुनील तटकरे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल यांच्यासोबतच सुनेत्रा पवार या म्हणजे जी कोर टीम त्यांची जी असणार आहे ती हा निर्णय घेणार आहे। आणि धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे त्यांचं मंत्रिपद देखील गेलेलं होतं, आणि आता पालकमंत्री पदाबाबतची अजून तर कुठली घोषणा झालेली नाही, पण कदाचित पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांना पालकमंत्रीपद बीडचं दिलं जाऊ शकतं। बरं, नक्कीच संदीप, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।